जावांच्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर थंबनेलवरून कळालंच असेल आजची रेसिपी झणझणीत कटाची आमटी। खूप जण याला येळवण्याची आमटी पण म्हणतात। तर खरंच ही खायला खूप चविष्ट अशी लागते आणि दिसायलाही छान दिसते आणि खायला तर खूपच सुंदर लागते। तर यासाठी मी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि त्यात जे वर पाणी शिल्लक राहतं ते ओतून घेतलेलं आहे। आणि याच्यासाठी मसाला खोबरं, भरपूर लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि खोबरं भाजून टाकायचं आणि याचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आणि आता फोडणीसाठी मी 4 पळ्या तेल घेतलेले आहे आणि हे वाटून घेतलेलं मिश्रण या तेलामध्ये टाकायचं आहे। पुदिन्यामुळे खरंच खूप छान टेस्ट लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये टोमॅटो पण टाकू शकता। जर कोणाला थोडीशी आंबट वगैरे आमटी आवडत असेल तर टोमॅटो ॲड करू शकता। आणि हा आम्ही घरी बनवलेला काळा मसाला एक 6 चमचे टाकलेला आहे। आमटी तिखट करायची आहे ना आपल्याला, आणि हळद, कारण ही आमटी तिखटच छान लागते, पुरणपोळीसोबत खातो त्यामुळे। आमच्याकडे ही आमटी पोळीसोबत पितात। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने खातात हे कमेंट करून सांगा। थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि हे जे येळवणी काढून घेतलेले होतं ना डाळीवरचं पाणी, ते टाकून गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून याला छान बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। त्याच्यामुळे आमटीची टेस्ट खूप छान लागते। मस्त एक 10 ते 15 मिनिट बारीक गॅसवर ह्याला शिजवू द्यायचं आहे। आणि ही आमटी भातासोबत, पुरणपोळीसोबत खायला खरंच खूप छान लागते। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जावांच्या किचनला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता। तुम्हाला अशाच घरातील साहित्यातून तयार होणाऱ्या सहज सोप्या रेसिपी या चॅनलवर बघायला मिळतील। तर अशा पद्धतीने आपली येळवण्याची आमटी तयार झालेली आहे। नक्कीच या पद्धतीने एकदा आमटी बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा। तर मस्त अशी दिसते। तर भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त कट्टाची येळवण्याची आमटी बनवून खा। बाय बाय।